काय चाललंय बे आजकालच्या लगीन सराईमध्ये. करवल्या एकदम भडक रंगाचे कपडे घालताय आणि त्या नवऱ्या एकदम फिक्कटपटक कपडे घालताय. करवल्या ब्रायडल मेकअप लुक करताय आणि त्या नवऱ्या आहेत त्या मिनिमम मेकअप लुक करताय. करवल्या हातभर मेहंदी काढताय आणि त्या नवऱ्या आहेत एवढं गोगल गाय सारखे ठिपके टाकत टाकत चालली अशी मेहंदी काढताय. स्वरूपच बदललंय. पण ते तर जाऊ द्या, ते तर वेगळंच काढलंय. अजून मेहंदीच्या दिवशी एकदम हरित क्रांती, सगळ्यांनी हिरवंच घालायचं आणि हळदीच्या दिवशी एकदम कावीळ, सगळ्यांनी पिवळंच नेसायचं घालायचं. आता पहा, तुम्ही नवरदेवकडचे असाल तर काही फरक पडत नाही. त्या नवरदेवचं काही विचारायचं असं नसतं की मी सगळ्यात उठून दिसला पाहिजे, माझं लग्न आहे तर मीच छान दिसला पाहिजे, एकदम डिफरंट हटके, असं काही नसतं बिचारायचं. तो नवरीच्या आणि हनीमूनच्या स्वप्नांमध्येच गुंतलेला असतो, लग्नाच्या आधी फिरायला गेले नसतील तर. पण नवरीचं कसं असतं, तिला वाटतं बुवा आपलं आयुष्यात एकदाच लग्न होतं, म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं, तर मग आपण डिफरंट हटके छान दिसलं पाहिजे. पण नाही गं बाई, सगळे तिला तिच्यासारखेच कपडे घालायचे आणि तिच्यापेक्षा भारी कपडे घालायचे. मग ती मेहंदीच्या दिवशी असो, हळदीच्या दिवशी असो, ती नवरी उठून पण दिसत नाही आणि ती बसून पण दिसत नाही. माझं काय म्हणणं आहे, तुमचं सगळं परिवाराला तुम्हाला एकसारखं दिसायचं असेल तर तुम्ही मेहंदीच्या दिवशी सगळ्यांनी पिवळे कपडे घाला, म्हणजे मग ती हिरवे कपडे घातलेली नवरी तुमच्यामध्ये अशी मटाराच्या शेंगेसारखी उठून दिसेल. तुम्ही हळदीच्या दिवशी सगळ्यांनी हिरवे कपडे घाला, मग ती नवरी अशी सोनचाफ्याच्या कळीसारखी तुमच्यामध्ये उठून दिसेल. पण नाही ग बाई, आणि ते तर जाऊ द्या, ते तर अजून एक वेगळंच फॅड बघितलं मी. जसं नवरीचं ते परकर पोलकं असतं ना, लेहंगा फिंगा काय म्हणता तुम्ही ते, तसंच नवरीच्या आईने पण घालायचं आणि तसंच नवरीच्या सासूने पण घालायचं आणि तसंच हेअरस्टाईल आणि तसंच मेकअप बिकअप. म्हटलं बाई हे काय. तर म्हणे त्या नवरीच्या आईची आणि सासूची तिच्या लग्नामध्ये हौस झाली नव्हती असं काही करण्याची, म्हणून ते आता या लग्नामध्ये करतायत म्हणे मुलांच्या. म्हटलं बापरे. आता उद्या जर ही मुलगी सून यांची प्रेग्नेंट राहील आणि अशी लांब लचक जगे घालून ती मॅटर्निटी फोटोशूट करेल, म्हटलं मग तेव्हा या काय करतील. यांची ती पण तर हौस राहूनच गेली असेल ना. आणि उद्या त्यांचे पोरं बाळं होतील, ते अशा टोपल्यामध्ये टाकतील, 1 महिन्याचं, 4 महिन्याचं, 6 महिन्याचं फोटोशूट करतील. मग तेव्हा या सासवा काय करतील. कस काय तुमच्या बंट्याला आणि चिंट्याला दुपट्यामध्ये गुंडाळा आणि 1 आणि 2, 4, 6 महिन्याचे तुम्ही फोटो काढाल बाई. बापरे, हाऊसचं तर खरंच मोल नाही, काही त्याला लिमिटच नाही ग बाई. पण जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, त्यांचं जीवन एकदाच मिळालेलं, त्यांना आनंद घ्यायचा आहे तर घेऊ द्या, आपल्याला काय. शेवटी असं म्हणावंच लागतं ना.